तर अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले। कार्यकर्त्यांनी सांगितलं तुतारी हाती घ्या, हा ऐतिहासिक क्षण रामराजेंनी म्हटलंय। दरम्यान दौंड विधानसभेतही अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। रमेश थोरातांनी पवारांची भेट घेतली आहे, तर रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे संकेत दिलेले आहेत आणि त्यानंतर रमेश थोरातांकडून देखील अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे दादांना हे दोन मोठे धक्का बसण्याची शक्यता आहे। मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही, भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं। आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा, हा मोठा ऐतिहासिक क्षण फलटण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे। आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार, एवढं मात्र मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो। हे काय कशाची महायुती, साखरवाडीचे स्वतःला सर्व म्हणणारे शरद पवारांना जाऊन सांगतायत रामराजे तुमच्याकडे आले नाही तर आम्ही येऊ, रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपत राहतील, आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ, हे तो कोण कांबळे पाटील काढलाय त्याला देऊ, आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय होय महायुती पाळा। महायुतीचा धर्म त्यांनी सांगावं। मी जसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर, अजितदादांच्या समोर सांगितलं की त्याचा प्रचार आम्हाला जमणार नाही, मी त्यांच्या स्टेजवर येऊ शकत नाही, मला माफ करा, मी घरी बसेल।